Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. काही लोक ते राजकारण आणायला लागलेले. आम्ही जी चोरी करायला लागले, शासकीय प्रॉपर्टीची चोरी दरोडेखोरी करायला लागले, त्या विषयावर बोलतोय. सरकार कोण चालवते तुम्ही उलटे प्रश्न आम्हाला विचारायला लागले. आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे. मग आता काम करायची जबाबदारी कोणाची आहे? माझा जो विषय आहे, माझ्यावर टीका केलेली आहे, मी त्याला कायदेशीर उत्तर देईन, कोर्टाच्या मार्फत देईन. आपल्यासोबत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत. 2 दिवसापूर्वी तुम्ही तुमच्याच मतदारसंघातील एका गावाला बीडची उपमा दिली आणि तेथील लोकांनी आज जे काय ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत अशा लोकांनी तुम्हाला वाल्मिक करार म्हणलं, नक्की काय? एकतर कोडो गावामध्ये अवैध मुरमाचं उत्खनन प्रचंड प्रमाणात चालू आहे. त्या बाबतीतली मी तक्रार दिली. त्या ठिकाणी काही लोकांची प्रचंड दहशत ही गोरगरीब जनतेवरती आहे. आणि नुसतं गोरगरीब जनतेवरती नाही तर शासनाच्या प्रत्येक विभागावरती त्यांची दहशत आहे. आणि ही दहशत अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आपण एकीकडं म्हणतो की शिवरायांना मानणारं सरकार आहे. शिवरायांच्या मानणाऱ्या सरकारच्या राजवटीखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एका महिला अधिकाऱ्यावरती दबाव आणला जातो, दमदाटी केली जाते. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. एका बाजूला आपण शिवरायांचंही म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी त्यांच्यावरती दबाव आणण्याचं राजकारण केलं जाते. मी ज्या गोष्टी बोलतोय त्या कायदेशीर गोष्टी बोलतोय. माझ्याकडे तक्रारी आल्या सर्वसामान्य माणसांच्या आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी फॉरेस्टची जागा आहे. त्या फॉरेस्टच्या जागेतला मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा केला गेलेला आहे. कसलंच तिथं मातीची जमीन शिल्लक ठेवलेली नाही. आणि हा माझा रिपोर्ट नाही आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्या ठिकाणी समजल्यानंतर जून महिन्यामध्ये पोलीस बंदोबस्त मागितला होता. पोलीस बंदोबस्त मिळाला नाही म्हणून फॉरेस्टने स्वतःची टीम तयार केली. 5-6 तालुक्यातले सगळे ऑफिसर्स, रेंज ऑफिसर त्या ठिकाणी बघायला गेले. त्यांच्यावरही हल्ला झाला. तिथली वाहनं पळून गेली. वाहनं पळून गेल्यानंतर पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त घेतला. त्या ठिकाणी जेवढी चोरी झाली त्याची मोजमाप केली. मोजमाप केल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर आज तागायत तो गुन्हा दाखल नाही आहे. मुरमाचा तिथला जो मुरुम उचलला गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी कलेक्टर साहेबांना, माननीय मुख्यमंत्री यांना, तसेच कोल्हापूर विभागाचे IG असतील, सोलापूरचे SP असतील, या सर्वांना तक्रार केलेली आहे की तुमच्याच कर्मचाऱ्यांवर शासनाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, या सगळ्यांवरती तिथं दहशत माजवण्याचा प्रकार केला जातो. याचा सखोल तपास व्हावा आणि त्या लोकांवरती गुन्हे दाखल केले जावेत असं मी मागणी केलेली आहे. मी यात कोणतंही राजकारण आणत नाही आहे. कोणत्यावरही वैयक्तिक आजपर्यंत बोललेलं नाही आहे, बोलणारही नाही आहे मी. आणि ज्यांनी माझ्यावर काही आरोप केलेले आहेत, लोकशाही आहे आपल्या देशामध्ये, निश्चित ते माझ्यावर आरोप करू शकतील. माझ्यावर जे आरोप झालेत त्यांना मी कायद्याच्या भाषेत त्या ठिकाणी उत्तर देईन. आणि अजून एका गावामध्ये मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसला गेलेला आहे, त्याची तक्रार मी कलेक्टर साहेबांकडे आणि मुख्यमंत्री महोदयांकडे करतोय. तुम्ही आता सांगितलं की म्हणजे अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी धमकवलं गेलं. खरं तर आज तहसीलदारांनी अहवाल दिला आणि त्यामध्ये सांगितलं की ते इलिगल उत्खनन सुरू होतं. मग जो फोन आला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्याचा फोन आला आणि त्यांनी म्हणलं की मैं आपको आदेश देता हूँ, कारवाई रुकवा दो. मग त्या ठिकाणी अजितदादांवरती देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का? अंजली दमाने असं म्हणतात. कोण काय म्हणते मला याला देणं, तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं याबद्दल? म्हणजे त्यांना गुन्ह्याच्या म्हणण्यावर मी काय प्रतिक्रिया देणार नाही. स्पष्ट भाषेत मी तुम्हाला सांगतो. माझं जे म्हणणं आहे, मी स्टिकअप आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेतलं मुरुम उचललं गेलेलं आहे, त्याच्या बाबतीत अजूनही काय ॲक्शन झालेलं नाही. आणि गोरगरीब जनतेचं आज आपण म्हणतो ना महाराष्ट्राची पोलीस स्कॉटलंड पोलीस आहे. मी सांगायच्या गोष्टी सगळ्या शासनाने सखोल चौकशी करावी. मोकळा हात द्या. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय जिल्हा प्रशासनाला, मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण मोकळा हात देऊ द्या. त्या ठिकाणी काय काय घडले हे सगळं जे सत्य महाराष्ट्राच्या जनतेपुढे येईल. तुम्ही खासदार आहेत, नारायणआबा पाटील तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत. तिथं लोकांवरती रस्त्यासाठी ही वेळ येते आणि तिथून हा सगळा प्रकार सुरू होतो. कुठं तर म्हणजे तुम्ही कमी पडताय असं वाटतं किंवा लोकप्रतिनिधी आमदार असतील ते. म्हणजे मला तुमचा प्रश्न समजला नाही. तुम्ही वाड्याचे खासदार आहात, नारायणआबा पाटील आमदार आहेत.
रस्ता जर तिथला जर झाला असता, योग्य वेळेत पाणंद रस्ता असेल किंवा जे काही लोकांच्या समस्या आहेत, तर ही वेळ म्हणजे हा जो प्रकार आहे हा घडला नसता सगळा. काय आहे, तुम्ही पत्रकार मंडळी वरवर सगळं हिंडून येत आहे, कोणतर काय तर सांगते आणि ते ऐकताय. आमदार नारायणआबा पाटलांनी त्या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे. जरा थोडी माहिती घ्या तुम्ही. आणि काही लोक ते राजकारण आणायला लागलेले आहेत. आम्ही जी चोरी करायला लागलेत, शासकीय प्रॉपर्टीची चोरी दरोडेखोरी करायला लागलेत, त्या विषयावर बोलतो आहे. नारायणआबांनी रस्ता मंजूर केला आहे, तुम्ही जावा आबांकडे जाऊन विचारा कोणत्या योजनेतनं रस्ता मंजूर आहे हे सुद्धा बघा. ते श्रेयवाद तिथं चाललेलं आहे. तुम्ही सविस्तर आमदार महोदयांना विचारा ना तिथं. नाही, त्या ठिकाणी जी मुरमाची चोरी सुरू आहे मोठ्या प्रमाणावरती, तिथले गावकरी देखील ही गोष्ट कबूल करतायत आणि ती काय म्हणतायत की पोलिसांना वगैरे घेऊन तुम्ही देखील तिथं या आणि जी काही ही सगळा प्रकार चालू आहे ही समक्ष दाखवा असं म्हणतात. तर तुमची तयारी आहे का या बाबतीमध्ये? सरळ मी सगळ्या लेखी तक्रारी केलेल्या आहेत. प्रशासनाची जबाबदारी आहे का नाही? सरकार कोण चालवते? तुम्ही उलटे प्रश्न आम्हाला विचारायला लागले. आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे. मग आता काम करायची जबाबदारी कोणाची आहे? जी सत्तेत बसलेत त्यांची जबाबदारी आहे, जे अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी आहे. सगळ्याच आम्ही गोष्टी करायच्या. पुराव्यासहित दिले तुम्हाला सगळ्या गोष्टी. दुसरीकडं मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार म्हणताय. जे माजी आमदार आहेत राम सातपुते, त्यांना आताच फेसबुकवर पोस्ट केली आहे. ते म्हणतात की 15 वर्षाची CBI चौकशी लावणार. ते त्या सरपंचाचं समर्थन करतायत. म्हणजे कसा न्याय कसा मिळणार मग या गोष्टीला? हे बघा, माझा जो विषय आहे, माझ्यावर टीका केलेली आहे, मी त्याला कायदेशीर उत्तर देईन, कोर्टाच्या मार्फत देईन. मला त्याच्या बाबतीत अधिक काही बोलायचं नाही. न्यायपालिकेवर, या भारतातल्या न्यायपालिकेवर माझा 100% विश्वास आहे. न्यायपालिका जो काही निर्णय घेईल ते मला मान्य आहे. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.